शरीर वाज पर प्रॉब्लेम 8 नंबरचा प्रॉब्लेम परत रीड कर. Yes, sir. A ray of light is incident on a horizontal plane mirror at an angle of incidence 45 degree. At what angle should a second plane mirror be inclined to the horizontal mirror so that reflected ray from the horizontal mirrors is reflected by the second mirror horizontally? Find the angle of incidence of mirror M2. मी जॉमेट्रिकली पण काढू शकतो, पण असं अशी काढण्याची पद्धत नसते. ठीक आहे ना. ना सपोज वी हॅव टेकन वन हॉरिझॉन्टल. मी थोडी फिगर मोठी काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी. हे बघा, लेट दिस इज द फर्स्ट मिरर. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे ना. दिस इज द मिरर. सपोज दिस इज द फर्स्ट मिरर M1. हा मिरर असेल तुमचा. हा मिरर आहे M1. ओके. मला सांगा पहिला रे कसा पडतोय. पहिला रे पडतोय याच्यावर 45 अँगल ऑफ इन्सिडन्स ने. समजा याला नाव द्या, हा फर्स्ट रे AB. तर बी काय झाला सांगा. हा पॉइंट बी काय होईल. Point of पॉइंट incidence. ऑफ इन्सिडन्स. दिस द पॉइंट ऑफ इन्सिडन्स. मग मला सांगा, मी इथं हे काढतोय पॉइंट ऑफ इन्सिडन्स जवळ जर मिररला काढलेला परपेंडिक्युलर काय इंडिकेट करेल. मिररला काढलेला परपेंडिक्युलर हा काय असेल. Normal. नॉर्मल. यस, दिस इज अ नॉर्मल. हा कोण आहे मग. Angle of incidence. अँगल ऑफ इन्सिडन्स. किती अँगल ऑफ इन्सिडन्स. 45 डिग्री. 45 डिग्री. आता यानं काय विचारलं आपल्याला की तुम्ही सेकंड मिरर असा लावा की येथून जो रिफ्लेक्टेड रे होईल की नाही याच्यावर पडेल आणि हा रिफ्लेक्टेड रे याच्यावर पडून असा गेला पाहिजे. याला पॅरलल गेला पाहिजे या सेकंड पहिल्या मिररला. सेकंड मिरर कसा लावायचा आपल्याला त्या ठिकाणी. व्हॉट शुड बी द अँगल ऑफ इन्क्लिनेशन दॅट मेक्स बाय द सेकंड मिरर. हा थीटा आहे समजा. हा सेकंड मिरर आहे तुमचा. हा सेकंड मिरर असेल M2. सेकंड मिररने फर्स्ट मिरर सोबत केलेला अँगल जो असेल तर त्या केसमध्ये हा अँगल किती ठेवायचा की ज्या कारणामुळे हा जो लाईट इथून जाईल फार एंड, हा लाईट रे इथं पडतोय समजा असा. नाव दिस इज द BC. मला सांगा हा होईल BC. आता तुमचे कन्सेप्ट वापरा, स्वतःचे कन्सेप्ट वापरा त्या ठिकाणी. मला सांगा आता ह्या मिरर साठी, ह्या सेकंड मिरर साठी M2 साठी हा BC रे काय असेल. Incident ray. यस, इट इज अ इन्सिडेंट रे. मला सांगा याचा नका संबंध घेऊ. आता याच्यावर हा रे पडतो ना इन्सिडेंट रे. मग हा कोण झाला तुमचा. Point of incidence. पॉइंट ऑफ इन्सिडन्स. Point of incidence. इथं तुम्ही काय करसाल. इथं काढावं लागेल तुम्हाला नॉर्मल. इथं काय काढसाल तुम्ही याला परपेंडिक्युलर टाका ह्या पॉइंट ऑफ इन्सिडन्स जवळ. इथं काय टाकसाल त्या ठिकाणी. नाव दिस इज द युअर नॉर्मल. हा नॉर्मल होईल त्या ठिकाणी. याला काहीतरी मी नाव दिलं समजा M नाव दिलं. ठीक आहे ना. M इज द नॉर्मल. समजू राहिलं का. हा कोण आला रे. हा नॉर्मल आहे. दिस इज अ नॉर्मल फॉर M2. हा नॉर्मल आहे तुमचा. दिस इज नॉर्मल फॉर M1. ठीक आहे. मला सांगा आता हा अँगल हा काय होईल तुमचा. सांगा हा अँगल काय होईल. Angle of incidence. अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याला घेतो मी I1. त्याला काय म्हणलं मी I1. दुसरा रे पण तितक्याच अँगलने रिफ्लेक्ट होईल ना. पहा माझी फिगर काही बरोबर तशी आली नाही. आपल्याला दुसरी फिगर काय पाहिजे त्या ठिकाणी. खरं म्हणलं तर हा असं जायला पाहिजे. ठीक आहे. एक काम करतो मी नॉर्मल थोडस असा घेऊ आपण. हा नॉर्मल आहे. हे बरं हा I1 येईल तर हा येईल तुमचा R1. हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन होईल ना. हॅलो. Yes, sir. हा होईल तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा I1 आहे. नाव दिस MCB आणि इकडे नाव द्यायला काहीतरी CD. आता ह्या M1 ला कसं आहे पॅरलल आहे. इथं नाव देऊन टाकतो मी याला E. ह्या लाईन EB ही EB समजा हा मिरर आहे. हा EB मिरर ह्या मिररला ह्या मिरर M2 वरून रिफ्लेक्ट झालेला रे कसं चालला पॅरलल म्हणजे याला तो हॉरिझॉन्टल आहे. ओके. चला आता वापरा मला फटाफट तुमचे. तसं पाहिलं तर ओरली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. चला सांगा मला
दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स 45. हा कोणता अँगल होईल तुमचा? Angle of reflection. Angle of Angle of reflection. reflection. किती होईल हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन? 45 degree. 45. Why it is 45 degree? Because Because angle Because angle of incidence angle of incidence and angle of reflections are equal according to laws of equal. according to laws of reflection. Okay. मला सांगा हा कोण आहे तुमचा? हा अँगल ऑफ काय होईल? दिस इज द ग्लान्सिंग अँगल ऑफ glancing angle of reflection. मग मला सांगा Reflection. हा आहे ना पूर्ण तुमचा NBE. हा टोटल किती? NBE किती असणार आहे? 90. मग हा किती होईल तुमचा? हा 45 degree. 45. हा 45 झाला. चला ट्रायंगलचे 3 अँगल असतात त्यातला एक सापडला, एक माहिती आहे, एक अननोन ठेवू आपण. हा काढू आता. आता मला एक सांगा, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे आणि ही त्यांची झाली ट्रान्सव्हर्सल. ही कोणती झाली? ट्रान्सव्हर्सल. अशी ही ट्रान्सव्हर्सल होईल. मग हा अँगल आणि हा टोटल अँगल पूर्ण कोणता? DCB. हा दिसतो का तुम्हाला? हा या ठिकाणी हा जो अँगल असेल पूर्ण हा अँगल हा पूर्ण 45 चा येईल. हा किती? 45 चा. आणि मला सांगा हे दोघं सारखे असतात, I1 आणि R1 सारखे असतील. मग याच्यातला एक 22.5 येईल आणि एक 22.5 येईल. मग मला सांगा हा नॉर्मल आहे, हा MCE हा 90 चा आहे. त्याच्यापैकी हा 22.5 आहे, त्याच्यातून हा काढता येईल. हा 67.5 येतो. हा 67.5 प्लस दिस 180 येईल. संपला प्रॉब्लेम. समजलं तुम्हाला? चला मला Yes, फास्ट sir. सांगा. Yes, sir. Yes, sir. चला सांगा फास्ट. फॉर मी असं लिहितो, फॉर मिरर M1. फॉर मिरर M1. चला मिरर M1 साठी काय आहे? तर अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू 45 डिग्री. Therefore R equal to is also 45 degree. बरोबर आहे? अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सिन्स किंवा याला काय म्हणतात त्या ठिकाणी? अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. चला मला सांगा हा अँगल काढायचा आहे मला. EBC असं घेतो मी, तुमच्यासाठी घेतो या ठिकाणी. अँगल ABC प्लस अँगल CBN इक्वल टू कोणता अँगल येईल सांगा? EBC BCN. टोटल अँगल काय होईल? EBN. कळते का? फ्रॉम फिगर. EBM. चला मला सांगा ABC किती आहे? काढायचा आहे. अँगल ABC माहित नाही समजा. EBC प्लस CBN किती आहे? CBN किती आलेला आहे? CBN 45 डिग्री. 45 degree. EBN सांगा किती आहे? EBN 90 degree. 90 degree. 90 degree. degree. मग EBC इक्वल टू काय? 90 डिग्री मायनस दॅट इज इक्वल टू 45 डिग्री इक्वल टू 45 डिग्री. कळालं? समजलं का? Yes. Yes, sir. मग हा 45 झाला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईन EB अँड लाईन CD आर पॅरलल. CD. अरे मी इथंच पॅरलल सांगितलेलं होतं. आर पॅरलल अँड लाईन BC इज ट्रान्सव्हर्सल. कोणती ती? ट्रान्सव्हर्सल. जॉमेट्रीच्या कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. देअरफॉर अँगल हा घेतो मी DCB इक्वल टू अँगल हा घेतला तुम्ही DCB, तो येईल तुमचा त्या ठिकाणी EBC. त्याला कारण काय? अल्टरनेट अँगल. Alternate angle. अल्टरनेट अँगल. कळालं का? अल्टरनेट अँगल Yes. आर इक्वल. सांगा हा ABC किती आलेला आहे तुमचा? 45. मग अँगल DCB किती आला? 45 डिग्री. पण मला सांगा 45. DCB कसा बनलेला आहे? DCB बनलेला आहे I1 प्लस R1. बट इट इज I1 प्लस R1 इक्वल टू किती? हा 45 डिग्री. परंतु हे दोघे सारखे असतात ना, मग मी असं लिहू शकतो I1 प्लस I1 इक्वल टू 45 डिग्री. सिन्स I1 इक्वल टू R1 अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल. तर इथं काय? ट्वाइस ऑफ I1 इक्वल टू 45 डिग्री
Therefore, what is I1? I1 equal to 45 degree upon 2, 22.5 degree. मग याच्यावरून काय सांगता तुम्ही? I1 equal to R1 equal to 22.5 डिग्री. ठीक आहे, हे झालं एक. आता मला एक सांगा, इथं पार आहे, हा आला छोटासा, म्हणजे हा MCB हा 22.5 आला. मला सांगा हा MCB किती असणार आहे? 90. तर मला हा अँगल काढायचा. हा कोणता आहे तो? BCE. तर मला सांगा, असं घेता येईल मला अँगल BCE प्लस अँगल BCE प्लस अँगल येईल तुमचा MCB दॅट इज इक्वल टू अँगल BCE. चला पहा, तुम्ही आता फिगर मध्ये याच्यामध्ये पहा, एक मिनिट. चला मला सांगा, अँगल पार आहे BCE माहितीच नाही, तो काढायचाच आपल्याला. BCE प्लस MCB हा I1 आहे. I1 किती तुमचा? 22.5 डिग्री. आणि B हा सॉरी आता हा अँगल कोणता पाहिजे आपल्याला? इथं पाहिजे M. नाव दिस इज अ MCE. सांगा मला MCE किती येईल टोटल? 90 degree. 90 डिग्री येईल तो, राईट. तर मग या ठिकाणी BCE इक्वल टू 90 डिग्री मायनस 22.5 डिग्री दॅट इज इक्वल टू 67.5 डिग्री. चला, हा आला तुमचा 67.5 डिग्री आला. हा 45, हा 60 झाला. आता झालं ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन. नाव इन ट्रायंगल कोणता घेता येईल? BCE. डायरेक्टली तुम्ही थीटा प्लस 67.5 डिग्री प्लस इथं काय येईल त्या ठिकाणी 45 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. याला काय कारण दिसाल? सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. चला, संपला आपला. इथं तर आता काही प्रॉब्लेम नाही आला त्या ठिकाणी. ठीक आहे, मग या ठिकाणी यांची ऍडिशन करा या दोघांची. काय येईल त्या ठिकाणी? हा 0.5 चा ऍज इट इज येणार आहे. 7 प्लस 12 10 आणि 1 11 डिग्री 180 डिग्री. मग हा ट्रान्सफर करा तिकडं. थीटा इक्वल टू 180 डिग्री मायनस 112.5 डिग्री दॅट इज नथिंग बट थीटा इक्वल टू, इथं 0.0 घ्या. कसं येईल त्या ठिकाणी? दॅट इज 5. कॅरी आला 1 3, याच्यातून काढा 3 तर 7, इथं आला 1 2, तर इथून 8 मधून 2 गेला 6, 1 मधून 1 गेला 0. 67.5 डिग्री. दिस शुड बी द अँगल ऑफ इन्क्लिनेशन बिटवीन द टू मिरर्स. ह्या दोन मिरर मधला अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आला पाहिजे? जेवढा इथे आहे तोच. म्हणजे हे हा आयसोसेलेस होईल तुमचा. BC आणि BE सारखे होईल. चला, आता काढा सेक्शन B. बेसिक प्रॅक्टिस जो अभ्यास आहे तुमचा, तर तुम्ही तो स्वतः सॉल्व्ह करायचा त्या ठिकाणी. ठीक आहे ना? बेसिक प्रॅक्टिस